व्हिडिओ सर्वप्रथम मी सर्व आमचे आचारी पत्रकार मंडळी आणि शिवाजी महाराज मंदिर मुळशी तुम्हा सर्वांना मी 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि मी त्याच्या समिती सदस्य निवडून आल्यापासून तिथं काही कारणास्तव आलं या जमलं, पण आज स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून तुम्हाला मी त्याची आलो. तरी तुमच्या काही अडीअडचणी असतील तर त्या ठिकाणी मी स्वराज्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर त्या ठिकाणी माझ्याबरोबर दुधकारे साहेब, कांबळे साहेब आणि सर्व आम्ही आज भेटायला आलो असताना मला खूप चांगलं वाटतं. आणि मंडळी पण चांगली बनली. आणि आज काय आपल्या मंडळीचे काही विषय प्रश्न असतील, राहिलेले काम असतील तर आमची जेव्हा समिती महापालिकेत गरजेची होईल त्यावेळेस तुम्ही कामाला यानंतर मास्टररावजी दुधकारे साहेब आभार मानतील आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, बिरसा मुंडा, राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट गोपसे राजाभाऊ साठे, मासाहेब जिजाऊ, प्रतिभाबेग शेख, मुक्तार साळवे, अहिल्यादेवी होळकर, मासाहेब रमाई भिमराव आंबेडकर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगे बाबा, संत रविदास महाराज यांना वंदन करून आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं आपण स्वातंत्र्य भारतामध्ये राहत असताना एक कुठंतरी आपली एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य बजावत असताना आपल्या देशातील सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा आपण आदरभाव प्रेमापोटी आपण सद्भावनेतून प्रत्येक व्यक्तीला आदरपूर्वक वागणूक दिलं पाहिजे. खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य म्हणजे समता, न्याय, बंधुत्व. खऱ्या अर्थानं आपल्याला ह्या स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व कळेल. आपण वागत असताना जीवनामध्ये आपण स्वतंत्र भारतात कसं राहावं आणि कसं वागावं आणि कसं वागू नये ह्याचं सुद्धा गांभीर्य लक्षात घेऊन स्वतंत्र भारतामध्ये आपण ज्यावेळेस कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये संविधानिक पदावर असताना सर्वसामान्य नागरिकांना, हातगाडी पथारी विक्रेत्यांना व शिक्षित लोकांना न्याय देण्याचं आपल्याकडे कुठेतरी पण असेल तर त्या लोकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाली पाहिजे. खऱ्या अर्थाने हीच